श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी श्रीमती लीना नेरकर सोनवणे। आज आपल्याला श्री गणेश जन्मकथेचा अर्थ आणि आध्यात्मिक रहस्य सांगणार आहे। श्री गणपतीची आपण लहानपणापासून एक कथा ऐकत आलो आहोत, पण त्या कथेचा प्रतिकात्मक अर्थ, अभ्यासपूर्ण उद्देश, लहानपणीच मुलांच्या मनावर योग्य संस्कार रुजवणे आणि समाजाला योग्य संदेश देणे हे महत्त्वपूर्ण हेतू कुठेतरी बाजूला राहून केवळ काल्पनिकता उरली व त्यामुळे या कथेविषयी गैरसमज निर्माण होऊ लागले। म्हणून कोणतीही कथा मुलांना सांगताना त्यातील सखोल व अर्थपूर्ण विचार यासह सांगितली तर ती कथा पुढील पिढीला योग्य रीतीने समजेल व तिचा स्वीकार करणे हे सहज होईल। कुठलीही अपभ्रंशात्मकता त्यात उरणार नाही। नवीन पिढीला व समाजाला सदैव योग्य व सकारात्मक ज्ञान होण्याचा हेतू सफल करणे हे आपले कर्तव्य पूर्ण करत राहूयात। कोणतेही चांगले काम सुरू करताना म्हणतात की श्री गणेशा करूयात। विघ्नविनाशक, दुःखहर्ता, सुखकर्ता, सिद्धिविनायक श्री गणेशाची आपण खूप प्रेमाने महिमा भक्ती करतो, पूजा करतो। प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्री गणपतीच्या स्थापनेने करत असतो। पण फक्त गणपतीची आठवण करून त्यांची महिमा करणे एवढेच पुरे आहे का? तर त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊ, त्यांची विशेषता, त्यांची शक्ती आपल्या जीवनात धारण करू आणि फक्त श्री गणेशांची महिमाच नाही करायची, तर स्वतःच श्री गणेशांसारखे बनावे। श्री गणपतीच्या जन्माची कथा आपल्याला खूप काही शिकवत आहे। असे म्हटले जाते की भगवान श्री शंकरजी तपस्येसाठी खूप दूर पहाडात गेले होते। तेव्हा माता पार्वतीजींनी आपल्या शरीरावरील मातीने म्हणजेच मळाने एका बालकाची निर्मिती केली। एके दिवशी माता पार्वतीने त्या बालकाला घराच्या बाहेर उभे केले, कारण त्यांना स्नान करण्यासाठी जात असताना घराच्या आत कोणी येऊ नये असे वाटत होते। आणि अचानक त्याच दिवशी भगवान शंकरजी परत आले। तेव्हा त्या बालकाने आपल्या कर्तव्याचे पालन केले आणि शंकरजींना आतमध्ये जाऊ दिले नाही, कारण त्या बालकाने स्वतःच्या पित्याला म्हणजेच वडिलांना नाही ओळखले। आणि असे म्हटले जाते की भगवान शंकर यांना एवढा राग आला की त्यांनी बालकाचे डोकेच कापून टाकले। आणि तेवढ्यात माता पार्वतीजी बाहेर आल्या व त्यांना कळले की शंकरजींनी त्यांच्या बालकाचे डोके कापले। तेव्हा शंकरजींनी सांगितले की आता येथून जो प्राणी जाईल त्याचे डोके मी या बालकाला देईल। आपण ही कथा खूप वेळेपासून ऐकत आहोत, पण आपण यावर कधीच विचार नाही केला की ही कथा आपल्याला काय शिकवत आहे। तर पुढे तेथून जो प्राणी गेला तो एक हत्ती होता। शंकरजींनी त्या हत्तीचे डोके कापले आणि त्या बालकाला लावले। त्या बालकाला नाव दिले गणेश। ही कथा काय सांगते आहे आपल्याला की एक बालक त्याच्या वडिलांना, पित्याला ओळखत नाही आणि शंकरजी देवता 10 वर्षे तपश्चर्या करून आले होते आणि इतका राग आला की बालकाचे डोके कापून टाकले। आज तुम्ही आणि मीही 10 मिनिटेही मेडिटेशन, ध्यान करू तर इतके शीतल आणि शांत होतो की मोठ्या आवाजातही बोलणार नाही। आणि तेथेच हे देवता 10 वर्षांच्या तपश्चर्येनंतर एका बालकावर एवढा राग करतील। आणि गोष्ट पण केवढीशी होती की आपल्याच कर्तव्याचे तो बालक पालन करत होता, डोके कापले। हे कधीच म्हटले गेले नाही की शंकरजींनी त्या बालकाची हत्या केली, फक्त असे म्हणतात की डोके कापले। 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे। तसे तर बालकाचे डोके कापले किंवा कुणाचेही डोके कापले तर त्याच क्षणी त्याची हत्या होईल, पण त्याला हत्या नाही म्हणत, तर म्हणतात डोके कापले आणि दुसऱ्याचे डोके त्या ठिकाणी लावले। परमात्मा जेव्हा या सृष्टीवर येतात तेव्हा आपण आपल्या अहंकारामुळे परमात्म्याला ओळखू शकत नाहीत। बॉडी कॉन्शियसनेस म्हणजेच
शरीराची जाणीव. का असे म्हटले जाते की पार्वतीजींनी आपल्या मातीने मळाने बालकाची निर्मिती केली? काय देवीच्या शरीरावर एवढी माती मळ असू शकतो? किंवा आपल्या तरी शरीरावर एवढी माती आहे की आपण एका बालकाची निर्मिती करू शकू? तर मातीने बालकाची निर्मिती केली म्हणजे हे शरीर मातीचे आहे. म्हणजेच बॉडी कॉन्शियसनेस, शरीराच्या जाणीवेतून आपण परमात्म्याला ओळखू शकत नाही. तर परमात्मा सर्वात पहिली गोष्ट काय करतात की आपल्या बॉडी कॉन्शियसनेस म्हणजे शरीराच्या जाणीवेच्या डोक्याला कापतात, आपल्या अहंकाराच्या डोक्याला कापतात. शंकरजींनी बालकाचे डोके कापले. बरं, डोके कापलेच होते तर तेच कापलेले डोके लावले असते. आणखी कोणाची तरी हत्या करून त्याचे डोके कापण्याची गरज काय होती? परंतु जेव्हा परमात्मा आपल्या अहंकाराचे डोके कापतात तर त्या ठिकाणी सोल कॉन्शियसनेस म्हणजेच आत्मा चैतन्याचे, ज्ञानाने भरलेले असे, पवित्रता देवत्वाने भरलेले असे ज्ञानी डोके आपल्याला लावतात. शंकरजींनी अज्ञानाचे डोके कापून ज्ञानाचे डोके बालकाला लावले व त्याचे नाव ठेवले गणेश. तर श्री गणेशजींचे आपण एक एक अंग बघतो तर ते आपल्याला बरोबर जीवन जगण्याचा मार्ग आणि ज्ञानाला आपल्या जीवनात कसे आणायचे आहे त्याची धारणा शिकवतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे श्री गणेशाचे डोके, मस्तिष्क. मस्तिष्क मोठे आहे म्हणजेच विजडम, शहाणपण, विशाल बुद्धी. दुसरी गोष्ट म्हणजे डोळे जे आहेत ते खूप लहान आहेत. डोके एवढे मोठे तर डोळे अगदी बारीक लहान. तर जो ज्ञानी असेल, हुशार बुद्धीचा असेल तो दूरादेशी असेल. जेव्हा आपण कोणतीही वस्तू दूर बघतो तर आपले डोळे छोटे बारीक होतात. तर दूर पाहून कर्म करणे म्हणजेच जे आपण कर्म करतो आहोत, जो आपण विचार करतो, जे बोलतो, जे कार्य करतो हे आपले कर्म आहे. पण कर्म करण्याच्या आधी त्या कर्माच्या परिणामांच्या बाबतीत विचार करून मग कर्म करावे. म्हणजे वाईज इंटलेक्ट अँड फार साईटनेस, हुशार बुद्धी आणि दूरदृष्टी. आणि आता श्री गणेशाचे तोंड छोटे म्हणजे कमी बोलणे, पण कान मोठे म्हणजे जास्त ऐकणे. तर टॉक लेस अँड लिसन मोर. कान फक्त मोठेच नाहीत तर ते सुपासारखे आहेत. तर सूप काय करते? पाखडण्याचे काम करते. चांगली गोष्ट ठेवते व कचऱ्याला बाहेर फेकून देते. तर कान सुपासारखे असावेत म्हणजे फक्त चांगल्या गोष्टींनाच ग्रहण करायचे, दुसऱ्या गोष्टींना तर आत जाऊच द्यायचे नाही. लोक असं म्हणतात की एका कानाने ऐका आणि दुसऱ्याने सोडून द्या, पण असे होत नाही. जर आपण ते ऐकून घेतले तर ती गोष्ट मेंदूत प्रवेश झालीच. एका कानाने ऐकले, दुसऱ्या कानाने बाहेर काढले, पण मध्ये बुद्धी येते ना, आणि या बुद्धीवर त्या गोष्टीची छाप पडूनच जाते. म्हणूनच वाईट गोष्ट ऐकायचीच नाही आहे. आज मीडियाद्वारे, सोशल मीडियाद्वारे आसपासच्या लोकांकडून आपण किती निगेटिव्ह गोष्टी ऐकत असतो. ऐकत राहतो आणि ऐकतच राहतो. मॅसेज आफ्टर मॅसेज ऐकतच राहतो. डोक्यात, बुद्धीत, आतमध्ये घेतच आहोत. जर एवढे काही आत घेऊ आणि ज्याची क्वालिटी म्हणजेच गुणवत्ता पण चांगली नाही आहे तर आपली स्थिती कशी होईल? म्हणून नेहमीच कान सुपासारखे फक्त प्युअर कॉन्टेंट म्हणजे चांगल्या, योग्य असलेल्याच गोष्टी, लोकांची विशेषता फक्त यांनाच आत घ्यायचे आहे, ऐकायचे आहे. श्री गणेशांचे 2 दात आहेत पण एक अर्धाच आहे. एकदंत. एकदंत का म्हटले जाते? आपल्या जीवनात ड्युॲलिटी, द्वैत आहे. धर्म, जाती, वय, कार्यक्षेत्र, लहान मोठेपणा अशा अनेक बाबतीत द्वैत आहे. जिथे बॉडी कॉन्शियसनेस शरीराच्या जाणीवेतूनच पाहिले जाईल तिथे अहंकार आहे आणि जिथे अहंकार आहे तिथे द्वैत आहे. परमात्मा येऊन जेव्हा ज्ञान देतात तेव्हा सर्वात पहिली गोष्ट काय शिकवतात? तर मी आत्मा, तू आत्मा, मी आत्मा, तुम्ही आत्मा. सगळे द्वैत इथेच संपते.
वन वर्ल्ड वन फॅमिली वसुधैव कुटुंबकम एक. ही जी द्वैत आहे ते फक्त सोल कॉन्शियसनेस म्हणजे आत्म्याच्या चैतन्यानेच संपते. तर जेव्हा ते ज्ञान शहाणपण जीवनात येईल तेव्हा द्वैत संपेल. म्हणून एकदंत, दोन नाहीच. मग श्री गणेशांची सोंड दाखवली आहे. सोंडेची काय विशेषता आहे बरं? सोंड एका झाडालाही उपटून टाकू शकते, पण एका बालकालाही प्रेमाने उचलून घेते. त्याच सोंडेने झाडालाही उपटले आणि त्याच सोंडेने बालकालाही उचलले. याचाच अर्थ असा की आत्मा जर ज्ञानी होईल, ज्यामध्ये आध्यात्मिकता धारण होऊन जाईल, सोल कॉन्शियसनेस होऊन जाईल, ती खूप मऊ, सॉफ्ट, सौम्य असेल, प्रेमळ पण असेल, पण खूप पॉवरफुल म्हणजेच शक्तिशालीही असेल. बऱ्याच वेळा आपल्यात एक भ्रांती येते की आध्यात्मिक असणे म्हणजे खूप कमजोर असणे. पॉझिटिव्हिटी म्हणजे जग आपल्याला ट्रॅम्पल करून जाईल, म्हणजेच जग आपल्याला तुडवून टाकेल. जर आपण सरळ सुस्वभावी असू तर लोक धोका देतील, पण हे खरे नाही. स्पिरिच्युअलिटी म्हणजेच आध्यात्मिकता ही तर द परफेक्ट बॅलन्स आहे, म्हणजे परिपूर्ण संतुलन असणे. जसे सॉफ्ट बट पॉवरफुल, लव अँड ग्लो, या दोघांचाही बॅलन्स, संतुलन सोंडेने श्री गणेश दर्शवतात. श्री गणेशजी देवता आहेत, पण त्यांचे पोट एवढे मोठे दाखवतात. बाकी सर्व देवी देवतांना परफेक्ट दाखवतात, कंचन काया. पण गणेशाचे पोट एवढे मोठे दाखवतात कारण जो ज्ञानी आत्मा आहे तो सर्व गोष्टींना आपल्या पोटात सामावून घेतात. आज पण जो कोण एखादी गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो तर आपण म्हणतो की यांच्या पोटातच काहीच गोष्ट राहत नाही. श्री गणेशजी सर्व गोष्टी आपल्या पोटात सामावून घेतात. इकडून ऐकले तिकडे सांगितले हे ज्ञानरूपी आत्म्याची गुणवत्ता, क्वालिटी नाही. मोठे पोट आणखीन एक गोष्ट दर्शवते, म्हणजेच हे आणखीन एका गोष्टीचे प्रतीक आहे. ती म्हणजे द पॉवर ऑफ ॲक्सेप्ट, स्वीकार भावना. आपण प्रत्येक प्रकारच्या व्यक्तींसोबत राहतो. प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे आहेत, पण प्रत्येकाचा स्वीकार करत जावे, प्रत्येकाला स्वीकारत जावे, आणि म्हणून पोट मोठे दर्शवले आहे. मग श्री गणेशजींच्या 4 भुजा म्हणजेच 4 हात दाखवले आहेत. या 4ही हातात खूप सुंदर अलंकार आहेत. एका हातात कुऱ्हाड आहे. कुऱ्हाडीने काय करतात? जे परमात्म्याकडून ज्ञान मिळत असते तर ती कुऱ्हाड ज्ञानाची कुऱ्हाड आहे. म्हणजेच आपले विकार, नकारात्मकता आणि अतिमहत्त्वाचे म्हणजे आपले रॉंग पास्ट कार्मिक अकाउंट, म्हणजेच भूतकाळातील, गतकाळातील चुकीचे कर्माचे खाते यांना कापणे, त्यांना संपवणे. कारण की आता आपल्याला ज्ञान मिळाले आहे तर गतकाळातील कुठलेही चुकीचे कर्म खाते येईल, पण ज्ञानाने प्रेझेंट थॉट म्हणजेच वर्तमानातील विचार, वर्तमानातील वागणूक, आचार हे गतकाळातील चुकीच्या कर्म खात्यांना संपवतील. दुसऱ्या हातात द रोप म्हणजेच दोरी दाखवतात. ज्ञानाचा वापर केला, ध्यान केले, पण धारणा तेव्हाच होईल जेव्हा जीवनात शिस्त असेल. शिस्त, संयम, नियम यांच्याशिवाय धारणा होऊच शकत नाही. तर आपल्या जीवनाला मर्यादेच्या दोरीने बांधायचे आहे. असे नाही की काहीही खाल्ले, काहीही प्यायले, केव्हाही झोपले, केव्हाही उठले, काहीही बोलले, काहीही केले, अशी आत्मा ज्ञानी नाही होऊ शकत. पण जर जीवनाला मर्यादेच्या दोरीत बांधले, योग्य विचार, योग्य बोलणे, योग्य कर्म, योग्य खाणेपिणे, योग्य रीतीने धन मिळवणे, कमवणे, या सर्व मर्यादांना दोरीने बांधून घ्या. त्याचप्रमाणे तिसऱ्या हाताला आशीर्वाद देताना दाखवतात. आज आपण आपल्या जीवनात पाहताना नेहमीच दिवसभरात आपल्याला दुसऱ्या कोणाकडून काहीतरी हवेच असते. आणखी काही नाही तर लव, रिस्पेक्ट, ट्रस्ट म्हणजेच प्रेम, आदर, विश्वास, कौतुक, पोचपावती पाहिजेच असते. आपले हात नेहमी घेतानाच्या भूमिकेत असतात, पण श्री गणेशाचा हात देताना आहे. म्हणजे पाहिजे काही नाही,
सर्व काही द्यायचे आहे, सर्वांना द्यायचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा आहे, दुवा द्यायचा आहे. म्हणजे कुणीही असू देत, कसेही असू देत, त्यांचे संस्कार कसेही असले, व्यवहार कसेही असले, तरी ते आपले संस्कार घेऊन आलेले आहेत. ते त्यांचे कर्म करतील, पण आपल्यापासून त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त शुद्ध विचार, शुद्ध शब्द, आशीर्वाद, दुवा याच गोष्टी गेल्या पाहिजेत. श्री गणेशांच्या चौथ्या हातात मोदक आहे. मोदक अर्थात आध्यात्मिकतेला आपल्या जीवनात आणणे सहज शक्य आहे, पण निष्काळजी असून चालणार नाही. कॉन्स्टंट अटेन्शन म्हणजे सतत लक्षपूर्वक, सतत सज्ज असणे. मोदक बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. तर हे प्रतीक आहे की आध्यात्मिकतेला पूर्णपणे आपल्या जीवनात आणण्यासाठी अटेन्शन म्हणजे लक्ष, सतत सज्ज असण्याची मेहनत करायची आहे. आणि एकदा ही मेहनत केली की मोदक खूप गोड असतो, म्हणजे मेहनतीचे फळ गोड असते. पण इतके सर्व आपल्यात धारण केले तर महिमा पण मिळेल, सफलता पण मिळेल. खूप लोक आपल्याला चांगले, छान, वाह म्हणतील. पण त्याचवेळी लक्षात असू द्यावे की ज्ञानाचा अहंकार येऊ देऊ नये, विशेषतांचा अहंकार येऊ नये. जे कार्य, कर्म आपल्याकडून परमात्मा करून घेत आहेत त्याचा अहंकार कधीच येऊ नये. तर मोदक तयारही होतो, गोडही असतो, पण श्री गणेश त्याला खात नाहीत, हातात ठेवतात. याचाच अर्थ सफलता तर मिळेल, पण महिमा स्वीकार नाही करायची, तर त्याला फक्त हातातच ठेवायचे आहे. कोणत्याही मूर्तीमध्ये श्री गणेशजींना मोदक खाताना नाही दाखवत, तर मोदक सांभाळून हातात धरलेला असताना दाखवतात. सर्व अहंकारांमध्ये मोठा अहंकार म्हणजे ज्ञानाचा अहंकार. आणि तो एक असा अहंकार असतो, एवढा सूक्ष्म असतो की कळतही नाही अहंकार आहे असे. म्हणून सफलतारूपी मोदक फक्त धरून ठेवायचा आहे. श्री गणेशजींना आपण बसताना कसे पाहतो, तर श्री गणेशजींच्या मूर्तीत एक पाय दुमडलेला मांडी घालून आणि एक पाय खाली असतो, आणि जो पाय खाली आहे त्याचा फक्त अंगठा जमिनीला स्पर्श करताना दाखवतात. म्हणजेच याचा अर्थ असा की या दुनियेत जगताना आपल्याला राहायचे आहे, तर पाय म्हणजे सगळ्यांमध्ये राहून सगळी कर्तव्ये, कर्मे करायची आहेत, नाते निभवायचे आहेत, कारोबार करायचा आहे, पण या सगळ्यांपासून अलिप्तही राहायचे आहे. न्यारे आणि प्यारे सर्व काही करायचे आहे, पण कोणत्याही गोष्टीचा प्रभाव आपल्यावर यायला नको. सर्वांबरोबर, सर्वांमध्ये राहायचे, पण कोणाच्या संस्कारांच्या प्रभावात येऊन आपल्या आध्यात्मिक तत्वांना नाही सोडायचे. म्हणजे राहायचे आहे, पण वरच्या स्तरावर राहायचे आहे. आता एवढी महानता धारण करून, एवढी दिव्यता आपल्याला जीवनात आणून देखील श्री गणेशाचे वाहन काय दाखवले? देवता आहेत तर त्यांचे आसन, वाहन खूप सुंदर, भव्य असायला हवे होते. पण श्री गणेशजी तर उंदरावर बसलेले दाखवतात. तर मग उंदीर कशाचे प्रतीक आहे? जर आपण पाहतो तर उंदीर दिवसभर काही ना काही कुरतडत असतो. खाण्याची वस्तू असेल किंवा नसेल तरीही वायर, कागद, कुठलीही गोष्ट तो दिवसभर कुरतडत असतो. तर हे आपल्या कर्मेंद्रियांचे प्रतीक आहे. पूर्ण दिवसभरात आपणही काहीही पाहतोय, ऐकतोय, काहीही खातोय, तर उंदराप्रमाणे कर्मेंद्रियांवरील संयम संपत आहे. खरं तर उंदीर हे कर्मेंद्रियांना वशीभूत करण्याचे प्रतीक आहे. आणि दुसरे म्हणजे उंदीर छोट्याशा जागेतूनही आतमध्ये शिरू शकतो. आपल्याला कळतही नाही की दारे खिडक्या बंद असताना उंदीर घरात शिरला कुठून, कारण उंदराला जागेची गरज पडत नाही. तो छोट्याशा जागेतूनही आत घुसून येऊ शकतो. दुर्गुण, कमजोरी, विचलितता कळूनच येत नाही की जीवनात कधी आले ते. हे कुठून आले हे देखील कळत नाही. उंदीर जेव्हा चावतो तेव्हा बधीर, संवेदना होत नाही, त्या जागी सुन्न होते. आपल्याला कळूनच येत नाही की उंदीर चावला आहे, पण त्याची जाणीव खूप वेळाच्या नंतर कळते आणि काहीतरी चावले आहे असे जाणवते. त्याचप्रमाणे
दुर्गुण, विचलितता जेव्हा जीवनात येतात तेव्हा सुरुवातीला तर कळूनच येत नाही आणि सुरुवातीला चांगलेही वाटते, पण वेदना खूप वेळाच्या नंतर होते. जेव्हा आपण विशाल बुद्धी, दुरादेशी, कान फक्त चांगलेच ऐकणार, कमी बोलणार, सॉफ्ट म्हणजे प्रेमळ पण असणार, त्याचवेळी पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली पण असणार, गोष्टींना आपल्यामध्ये सामावून घेऊ, ज्ञानाच्या मर्यादेवर चालणार, विकारांना कुऱ्हाडीने कापणार, आशीर्वाद दुवा सगळ्यांना देणार आणि अहंकारात कधी येणार नाहीत, मानवता जपणार. जेव्हा आपण हे सर्व काही करू तेव्हा आपण आपल्या कर्मेंद्रियांवर, ज्ञानेंद्रियांवर, दुर्गुणांवर विजय प्राप्त करणार. म्हणजेच अशी आत्मा जी श्री गणेशजी यांनी उंदरावर बसवलेले दाखवलेले आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर श्री गणेशजींच्या एका बाजूला दाखवतात रिद्धी आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी. ज्यांना श्री गणेशजींच्या पत्नी म्हणतात त्या नेहमीच श्री गणेशजींच्या सोबतच असतात. म्हणजे आध्यात्मिक ज्ञानी आत्मा जो नेहमी या ज्ञानाला धारण करून असेल त्यांच्यासोबत प्रॉस्पेरिटी अँड सक्सेस म्हणजेच समृद्धी आणि यश सोबतच असतात. त्यांना समृद्धी आणि यशासाठी पळावे लागत नाही. अजून एक सुंदर कहाणी आहे, ती म्हणजे श्री गणेश व त्यांच्या भावाला जगाला फेरी मारण्यास सांगितले तर त्यांच्या भावाने पूर्ण जगाला फेरी मारणे सुरू केले, पण त्यावेळी श्री गणेशांनी मात्र आपल्या मातापित्यांना फेरी पूर्ण केली. आज आपण सर्व जीवनात खूप मेहनत करत आहोत, आनंदासाठी, आरोग्यासाठी, नातेसंबंधांसाठी, कार्यासाठी. आपल्या दुनियेत जीवनात आपण खूप मेहनत करत आहोत. आपल्याला स्वतःसाठी वेळ नसतो आणि इतरांसाठीही वेळ नसतो, कारण आपण आपल्या जीवनालाच सांभाळू शकत नाहीत. पण ज्यांचे कनेक्शन, नाते परमात्म्याशी असेल, म्हणजे ज्यांनी आपल्या मातापित्यांना फेरी मारली, परमात्म्यासोबत नाते म्हणजेच प्रत्येक शब्द शुद्ध, विचार शुद्ध, तर आनंद, आरोग्य, प्रेममय नातेसंबंध आणि सुंदर जग हे सहज शक्य होऊन जाईल. दुनियेला फेरी मारण्याचा प्रयत्न करू तर तो कधी पूर्ण होणार नाही, पण परमात्म्यासोबत नाते जोडून घेऊ तर आपली दुनिया, जीवन परफेक्ट म्हणजे परिपूर्ण होऊन जाते. कारण की जो मन जिंकतो तो जग जिंकतो. तर श्री गणेशजी आपल्याला जीवनात जगण्याचा मार्ग शिकवतात. जो आत्मा हे सर्व करतो तो विघ्नविनाशक होतो. विघ्न त्यांच्याजवळ येत नाहीत आणि ते स्वतःबरोबरच दुसऱ्यांचेही दुःख निवारण करतात, त्यांना सुख देतात. तर मग आपण फक्त श्री गणेशजींची पूजा करणार, फक्त महिमा करणार नाहीत, तर आपण आपल्या सर्वांना श्री गणेशजींसारखे बनायचे आहे. सर्वांचे दुःख हरून या सृष्टीवर पुन्हा सुख आणायचे आहे. तर श्री गणेशजींची एक एक विशेषता आपल्या जीवनात धारण करत जाऊया. परमात्म्याशी रोज नाते जोडून ज्ञानाला आपल्यामध्ये धारण करायचे आहे. अहंकाररूपी डोक्याला कापायचे आहे आणि आध्यात्मिक आत्मा चैतन्याचे डोके, ज्ञानाचे डोके आपल्यावर आणायचे आहे. त्यामुळे जीवन श्री गणेशांसारखे विघ्नविनाशक होईल. तर श्री गणेशजींची केवळ पूजा, महिमा गात राहायचे नाही, तर त्याचबरोबर श्री गणेशजींसारखे आपल्या सर्वांना बनायचे आहे. हरिओम. धन्यवाद. Thanks for watching our video. If you liked our video, smash the like button. Press the subscribe button and tap to the bell icon for all the new updates.